नमस्कार विद्यार्थी मित्र हो, स्वागत आहे तुमच्या आपल्या हक्काच्या चॅनलवर ज्याचे नाव आहे स्टडी विथ संकेत. मित्रांनो, आज आहे 12 एप्रिल 2026 आणि आपण बघणार आहोत आजची अशी काही महत्त्वपूर्ण चालू घडामोडी जे तुमच्या एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता सुरू करूया आपण आपला प्रश्न क्रमांक पहिला. मध्य प्रदेश सरकारने एप्रिल 2026मध्ये शालेय प्रवेशाला प्रोत्साहन देण्यासाठी कोणती नवीन मोहीम राबवली आहे? तर बघा, याच्यामध्ये आपले उत्तर ठरणार आहे ऑप्शन बी, स्कूल चले हम. बघा, ही जी योजना आहे कोणी राबवली आहे? मध्य प्रदेशने. बघा, याचे उद्देश बघितले तर मध्य प्रदेश सरकारने राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नाव नोंदणी वाढवण्यासाठी आणि जे शाळा सोडण्याचे प्रमाण वाढले आहे ते कमी करण्यासाठी मोहीम राबवली आहे. तर बघा, या मोहिमेचा भाग म्हणून भविष्य से भेट हा कार्यक्रम राबवला गेला आहे आणि ज्याच्यामध्ये प्रतिष्ठित व्यक्तींनी शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. तर बघा, आपला प्रश्न मध्य प्रदेशबद्दल आहे, तर आपण मध्य प्रदेशबद्दल थोडीफार माहिती बघू जे तुमच्या एक्झामसाठी महत्त्वाची ठरणार आहे. बघा, मध्य प्रदेशची राजधानी बघितली तर ते आहे भोपाळ आणि इथले मुख्यमंत्री बघितले तर ते आहे डॉक्टर मोहन यादव. तसेच राज्यपाल आहे मंगूबाई सिंह पटेल आणि मध्य प्रदेशची स्थापना बघितली तर ते कधी झाले? 1 नोव्हेंबर 1953मध्ये. आणि मध्य प्रदेशला बघा भारताचे हृदयसुद्धा म्हटले जाते. प्रश्न क्रमांक दुसरा आहे, कोणत्या देशाची महिला खेळाडू लौरा कार्डोसो हिने एकाच T20 सामन्यात 9 बळी घेऊन जागतिक विक्रम केला आहे? तर बघा, हे खेळाडू आहे ब्राझीलचे. आपले उत्तर काय आहे? ऑप्शन डी, ब्राझील. हा मित्रांनो, BCA कालाहारी महिला T20 आंतरराष्ट्रीय स्पर्धेत लोसोथोच्या विरुद्धात या सामन्यामध्ये हिने ही कामगिरी केली आहे. तसेच बघा, हिने 3 षटकात 4 धावा देऊन 9 बळी घेतली आहे, जो पुरुष आणि महिला दोन्ही T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील उत्कृष्ट गोलंदाज ठरली आहे. आणि बघा, ब्राझीलने हा सामना 189 धावांनी जिंकला आहे आणि लौरा कार्डोसो हिने भूतानच्या सोनाम येशेचा 8 विकेटचा विक्रम मोडला आहे. तसेच बघा, ब्राझील क्रिकेट कॉन्फेडरेन्स ज्याप्रमाणे आपली BCCI इंडियाची क्रिकेट ऑर्गनाईज करते, तसेच ब्राझीलचे काय आहे? ब्राझिलियन क्रिकेट कॉन्फेडरेशन. आणि याचे मुख्यालय बघितले तर ते कुठे आहे? पोकोस डी काल्डासा इथे याचे मुख्यालय आहे. तसेच बघा, ब्राझीलचे मुख्य राष्ट्रपती बघितले तर ते कोण आहे? लुईज इनासिओ लुला दी सिल्वा. आणि इथली राजधानी बघितली तर ते आहे ब्राझिलिया आणि चलन बघितले तर ते आहे ब्राझिलिया रियाल. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक तिसरा, अलीकडेच कोणत्या राज्याने कर्करोग हा अधिसूचित रोग म्हणून जाहीर केला आहे? तर बघा, याच्यामध्ये आपले उत्तर ठरणार आहे ऑप्शन ए, महाराष्ट्र. महाराष्ट्राने काय केलं आहे? कर्करोगाला अधिसूचित रोग म्हणून जाहीर केले आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक चौथा आहे, पश्चिम घाटात शोधल्या गेलेला फ्रीब्रिस्टिलियस वायनोडेस ही कशाची नवीन प्रजाती आहे? तर बघा, ही प्रजाती आहे ऑप्शन डी, वनस्पतीची. आणि ही कुठे शोधल्या गेली? पश्चिम घाटामध्ये. बघा, या प्रजातीचा प्रकार बघितला तर ही पश्चिम घाटात शोधलेली गवतासारखी वनस्पती आहे आणि ही एक नवीन प्रजाती आहे. तसेच बघा, या शोधाचे ठिकाण बघितले तर या वनस्पतीचा शोध केरळमधील वायनाड जिल्ह्यातील डोंगराळ भागात पश्चिम घाटात लागला आहे. तसेच बघा, ही वनस्पती जी आहे ही सायपेरेसी कुटुंबातील असून ही 1800 ते 1900 मीटर उंचीवरील खडकाळ आणि गवताळ प्रदेशामध्ये आढळल्या जाते. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 5 बघूया. निर्यातीला प्रोत्साहन देणारी रोड टेप योजना सरकारने कोणत्या तारखेपर्यंत लागू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे? तर बघा, ही जी योजना आहे सरकारने ऑप्शन ए, 30 सप्टेंबर 2026पर्यंत लागू ठेवण्याचे निर्णय घेतला आहे. तर बघा मित्रांनो, या रोड टेपमध्ये काय असते? निर्यातदारांची उत्पादनावर भरलेली स्थानिक कर, शुल्क आणि मंडी टॅक्स
परत करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश असते. आणि बघा हे इतर कोणत्याही योजनेमध्ये परत मिळत नाही. आणि याच्यामुळे फायदा बघितला तर या योजनेमुळे भारतीय उत्पादनाची किंमत जागतिक बाजारपेठेत स्पर्धात्मक राहण्यात मदत होते आणि निर्यातीला प्रोत्साहन मिळते. तसेच बघा या योजनेचा कालावधी बघितला तर सरकारने 30 सप्टेंबर 2026 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे आणि या निर्णयाला चालना देण्यासाठी हे मोठे पाऊल मानले जाते. प्रश्न क्रमांक 6 आहे. 2026च्या जागतिक आरोग्य दिनानिमित्त जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने कोणती मुख्य संकल्पना जाहीर केली आहे? तर बघा याच्यामध्ये आपले उत्तर ठरणार आहे ऑप्शन ए, आरोग्यासाठी एकत्र विज्ञानासोबत उभे राहा. ही काय आहे? 2026ची जागतिक आरोग्याची थीम आहे. त्याच्यानंतर बघा या वर्षीची अधिकृत संकल्पना आरोग्यासाठी एकत्र विज्ञानासोबत उभे राहणे हे काय आहे? याची थीम आहे. तसेच बघा विज्ञानावर भर या संकल्पनेचा मुख्य उद्देश बघितले तर आरोग्यविषयक आव्हानाचा सामना करताना शास्त्रीय पुराव्यांवर आधारित निर्णय घेण्यासाठी प्रोत्साहन देणे हा याचा मुख्य उद्देश आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 7 आहे. एप्रिल 2026 भारतीय रिझर्व्ह बँकेने महाराष्ट्रातील कोणत्या बँकेचा परवाना रद्द केला आहे? तर बघा मित्रांनो हे बँक आहे ऑप्शन बी, द शिरपूर मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक. तर बघा मित्रांनो या बँकेने याचा परवाना रद्द करण्याचे कारण बघितले तर बँकेकडील व्यवसायासाठी पुरेसे भांडवल उपलब्ध नसते आणि ठेकेदारांचे पैसे परत करण्याची क्षमता संपल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. तसेच बघा बँकेच्या प्रत्येक ठेकेदाराला DICGCकडून त्यांच्या ठेवीवर 5 लाख रुपयापर्यंतचा विमा परतवार मिळण्याचा हक्क असेल. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 8 आहे. नुकत्याच झालेल्या ऑपरेशन हिमसेतू याचे मुख्य उद्देश काय आहे? तर बघा याचे मुख्य उद्देश बघितले तर ते काय आहे? भारतीय लष्कराची पर्वतीय क्षेत्रातील सज्जता तपासणे. म्हणजेच आपले उत्तर काय ठरणार आहे? ऑप्शन बी अगदी बरोबर ठरणार आहे. बघा भारतीय लष्कराचे सिक्कीममधील बर्फवृष्टीमुळे अडकलेल्या 500हून अधिक पर्यटकांची सुरक्षित सुटका करण्यासाठी ही बचाव अभियान राबवले आहे. तसेच बघा याचे ठिकाण बघितले तर हे ऑपरेशन पूर्व सिक्कीममधील नाथुला आणि त्योत्समगो तलाव या भागातील राबवला आहे. आणि बघा पर्यटनाला सुरक्षित स्थळावर हलवण्यासोबतच भारतीय लष्कराने त्यांच्या वैद्यकीय मदत आणि अन्न निवारण उपलब्ध करून दिले आहे. तसेच आपण आता प्रश्न क्रमांक 9 बघूया. मुद्रा पोर्ट हे 2026 भारताचे सर्वात मोठे कोणते हब म्हणून उदयास आले आहे? तर बघा मित्रांनो हे हब आहे ऑटो हबसाठी. काय आपले उत्तर काय ठरणार आहे? ऑप्शन बी. बघा भारताचे सर्वात मोठे ऑटो हब म्हणून कोणते ठरले आहे? मुद्रा पोर्ट. तसेच बघा मुद्रा पोर्ट वार्षिक 70 लाख टन कंटेनर हाताळण्याचा टप्पा पार करून भारतातील सर्वात मोठे खाजगी बंदरगाहाचा मान कायम राखला आहे. तसेच बघा हे बंदर रेल्वे, रस्ते, हवाई मार्गाने जोडलेले असल्याने ते उत्तर भारतातील सर्वात मोठे व्यापार प्रवेशद्वार बनले आहेत. तसेच बघा अदानी पोर्टलने येथे आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि पायाभूत सुविधांमध्ये मोठी गुंतवणूक केल्यामुळे हे जागतिक दर्जाचे लॉजिस्टिक्स सेंटर ठरले आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे. भारताने अलीकडेच COP33 शिखर परिषदेचे यजमानपद भूषवण्याची आपली योजना मागे घेतली आहे. ही परिषद कोणत्या संघटनेशी संबंधित आहे? तर बघा याच्यामध्ये आपले उत्तर ठरणार आहे ऑप्शन बी, हवामान बदलणारे संयुक्त राष्ट्राचे फ्रेमवर्क कन्व्हेन्शन. याच्याशी काय आहे? ही शिखर परिषद संबंधित आहे. तसेच बघा भारताने हवामान बदलावरील संयुक्त राष्ट्राचे फ्रेमवर्क कन्व्हेन्शन अंतर्गत COP33 जे 2028 होणार आहे याचे यजमानपद भूषवण्यासाठी नकार दिला आहे आणि आपली बोली मागे घेतली आहे. तसेच बघा COP33चे यजमानपद भूषवण्याचा प्रस्ताव यापूर्वी 2023 COP28 दुबईमध्ये नरेंद्र मोदी यांनी मांडला होता. तसेच बघा भारताने UNFCCCच्या आशिया प्रशांत गटाला आपल्या या निर्णयाची माहिती दिली आहे. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि आपण आता उद्या पुन्हा भेटूया नवीन चालू घडामोडीसोबत. तेव्हापर्यंत अभ्यास करत चला. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.